नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर या सर्वांनी नाश्ता करायला उपमा बनवला आहे. आज कोथिंबीर वगैरे इकडूनच घेतली आहे. शाळा सुटले बघा सगळं. तर दीदी बेल थोड्या वेळाने पाय आणला आहे. बकरीचं पाय आणलं आहे. चिकन आणलं आहे. तर बघा मसाला करायची तयारी चालू आहे. पाऊस बघा वारं कसलं सुटलं आहे मस्त पाहिजे. लय मस्त वाटतं आमच्या गॅलरीमध्ये. इथे पाणी गळते वाटतं पडतं. सुका आणि कालवण. तशी ती गॅस बंद केला, पाया लवकर शिजाना बी. तर दीदी आली. दीदी जाताना शिजायला टाकलेला. दीदी आली शाळेत क्लासवरून. तर पडली आडवी बघा. बघा आज काय गंमत झाली. माझ्या डोक्यामध्ये किती दिवस झालं विचार आलेला की भाकरी शिकवायचं, क्लासेस घ्यायचं. तर आज ना मी गेलेली ज्वारी आणायला. तर एक बाई होती, तर भाभी. तर मला म्हणायला लागली कशी भाकरी बनवते ती, गरम पाण्यात बनवते का साधी बनवते. तिला मी काय म्हणलं माहिती का, तर मी भाकरी शिकवणार आहे, तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकतं या. तर तिला सांगितलं, ॲड्रेसच सांगितला नाही तिला दीदी. तर बघू आता आपण ते बोर्ड लावणार आहे. कोण आलं तर आलं शिकायला. करायचं दर महिना 300 रुपये करायचा. जेवढ्यात येईल, ज्याला शिकायचं असेल ते येईल शिकायला, आहे का नाही का. तर चला आडू पडू बघा. दीदीने चाय बनवला आहे. तर बिस्किट आणले बघा. चिव खाती गुड्डे. या गुड्डे आवडते मला. हा आवडतो, खूप छान लागतो. या सर्वांनी चाय नाटकं कशी करते नाही तेव्हा बाहेर जाते ना. आता ज्वारी ठेवायची आहे तर जाई ना पटक्याने उरवाक. बघा ज्वारी निवडली. तांदूळ त्यात थोडं टाकले आणि तांदूळ बी दिलं आहे दळायला. कारण की आता उद्या मोदक जर वाटलं बनवायचं तर त्यासाठी. ॲक्च्युली तांदळाचे खूप छान बनायला लागले. आणि मला ज्वाराक सांगायचं तर बघा. आता दुपारी मटणाचं कालवण बनवून ठेवलेलं आहे. चपात्या करून घेते. या दोघींची बघा अभ्यासाची तयारी चालू आहे. तर बघा या सर्वांनी जेवायला बघा पाया बनवलेला दुपारी. आता खातोय. सकाळी दुपारी चिकन खाल्ले आम्ही. या सर्वांनी जेवायला. वारं लय सुटले आज. पाऊस पण येतोय. जेवण झालं बघा. आता पसारा उचलायचं चाललंय. पाणी आता आलंय काय गती नाही ना. आता ते झोपायची तयारी झालेली आहे. तर बघा सगळ्यांना गुड नाईट. गुड नाईट. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ पुढे पाठवा. आणि कसे आहे ते व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. गुड नाईट. हो बघा इकडं बघा. तुम्ही म्हणताय ना घाण नाही. घाण बघा काय पाणी बिणी घाण किती. कुठनं शोध काढला.